विगरचं मैदान होतं, भव्यदिव्य मैदान. आणि तिथे बघा आज सुकापूरचा आपला शिवा गुलालाचा मानकरी झालेला आहे. तर प्रथमतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून देवा शुभेच्छा. भाऊ नमस्कार. नमस्कार. थोडक्यात तुमची ओळख सांगा ना आम्हाला. माझं नाव सौरभ जाधव, सुकापूर. बरोबर आहे. आज शिवाची गाडी पळाली, त्याच्यासोबत पैरा कोण होता? आपल्याला पायरा होता कोणगावचा निशान. बरोबर आहे. आणि आज शर्यत कोणासोबत झाली? आपली शर्यत होती कळंबोलीचा संग्राम आहे, त्याची शर्यत होती. बरोबर आहे. तर दादा ही शर्यत इथे जमून आली, कशा प्रकारे जमून आली? नाही इथं अड्ड्यात आल्यावर आपण जमवली गाडी. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही बैला सांगून केली शर्यत? हो, दोन्ही बैल सांगून. बरोबर आहे. तर किती वरती शर्यत जमली होती दादा आजची? 10,000 शर्यत होती. 10,000. बरोबर आहे. तर आज तुमची जोडी कुठल्या? डाव्या साईडची पाहिजे. डाव्या साईडची. तर शर्तीबद्दल थोडक्यात माहिती सांगा ना, म्हणजे कशा प्रकारे स्पीड वगैरे होता आणि काय सांगाल? शिवा आणि निशान ही गाडी चांगलीच पळते. आम्ही 2 वेळा गाडी पळवली, गाडी चांगलीच पळते. खालपासून वरपर्यंत गाडी चांगलीच पळते. बरोबर आहे. शिवा आणि तुमचा सुकापूर गावाचं नाव खूप चांगलं केलेलं आहे. बघतो ना भाऊ, तुमचा नंदी हमेशा म्हणजे बिनजोडला नाव असतं आणि अनेक पैऱ्यामध्ये पळतो, म्हणजे चांगल्या. काय बोलणार ना? आम्ही नियोजनच तसं करतो. बैल आम्ही चांगला पायरा असला तरच आम्ही बैल काढतो, नाही तर बैल आम्ही तसा काढतच नाही. बरोबर आहे. जो नियोजन केला तो कोणी केला त्याच्याबद्दल सांगा. आमचा शिवा बैलाचं नियोजन आकाश भोपी करतो, तो एकटाच नियोजन करतो. बरोबर आहे. बोलणार भाऊ, बघा तुमचा नंदी हल्लीच्या घडीला चांगला पळतो आणि चांगल्या रेंजमध्ये पळतो. आता चांगल्या शर्ती देखील करतो. काय बोलणार भाऊ? ना बैल तर आम्ही घेतला तेव्हा तर चांगलाच घेतला बैल, म्हणजे खरेदीला चांगली खरेदी केली ती. तर बैल घेऊन आम्ही फक्त 4 शर्ती जिंकलो बैल घेतल्यानंतर. त्यानंतर आम्ही एवढ्या बॅकफुटला गेलतो ना की बैल सारखा बाहेर जायचा. मागच्या वर्षी आम्ही असंच घालवलं, बैल नुसता बाहेरच जायचा. शेवटी आम्ही यावर्षी बैल फुकट द्यायला निघलेलो. लय लोकांना बोललो बैल न्या, कुणीच न्यायला नाही. मग नंतर आम्ही याच फाटीवर बैल फेरा काढला चिपल्याच्या शारजामध्ये. तेव्हा बैल सरळ आला. मग तिथनं सुरुवात झाली गुलालाची. ते अजून गुलाल काय पाडला नाही. बरोबर आहे. तर भाऊ, आता पहिली तुम्ही बोलल्याप्रमाणे या वर्षाची सुरुवात झाली फेऱ्यापासून, त्याच्यानंतर गुलालामध्ये राहिले. तर कोणासोबत पहिल्यांदा म्हणजे पळाले, म्हणजे फेरा झाल्यानंतर म्हणजे शर्यत? उंबारलीचा रायफल होता, त्यात आपण मऊ पाटीला चांगली शर्यत केली. बरोबर आहे. बघा ना, आता पिंटू शेठ यांचा रायफल बोलला तर चांगला आहे. आणि तुम्ही पण त्यांचे म्हणजे नियोजनामध्ये किंवा म्हणजे सोबतीला असा कुठेतरी हा पैरा घडण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. आणि बघा तुम्हाला सहजपणे म्हणजे पैरा भेटला होता. भाऊ काय बोलणार? नाही, तो कसं आहे, आम्ही शेठच्या वाटे असतो कायम. त्या बैलाचं पण आम्हीच नियोजन करतो. तर शेठ आपल्याला कधीच नाही बोलत नाही बैलासाठी. कधी पण शेठला एक फोन केला तरी शेठ आम्हाला लगेच सांगतो बैल घ्या, कधी पण लागेल तेव्हा तुम्ही घेऊन जाऊ शकता बैल. बरोबर आहे दादा. काय म्हणणार भाऊ आता, म्हणजे तुमच्याकडे आनंद रायफल सोबत पळाला? आनंद म्हणजे शेवटी किती पण झालं तर तो 1 नंबरातला बैल आहे. गेल्या वर्षी त्यांची गाडी 1 नंबरात पळत होती, घरची गाडी. तर तेवढा मोठा बैल भेटणं आपल्या पण नशिबाची गोष्ट आहे. बरोबर आहे. कुठेतरी त्याचा आशीर्वाद कुठेतरी आपल्या शिवाला पण लागलेला आहे. काय बोलणार? तेच आहे, त्यांचा आशीर्वाद तर आपल्या वाटे कायम असतो. बरोबर आहे. आज बघा तुमच्या सुकापूर गावातील आपला श्रीनाथ भोपी, अद्विक श्रीनाथ भोपी दादांनी तुमच्याकडे जबाबदारी दिली. भाऊ काय बोलणार, कसा वाटतंय? नाही, जबाबदारी तर असतेच आमच्याकडे. मालक तर काय आमचा असा एवढा भारी मालक आहे, तो कोणाला शोधून पण भेटणार नाही. सगळा आमच्याकडेच असतो, शर्तींपासून ते बैलाचा सगळा मालक आमचा येत पण नाही शर्तीनं. बरोबर आहे. आणि कुठेतरी बोलतात ना दादा, तुम्ही जे काय म्हणजे शर्तीसाठी प्रयत्न किंवा म्हणजे जो काय पाऊल उचलणार ते त्यांना मान्य असतं कुठेतरी. ना, विश्वास असतो मालकाचा, तो आज आम्ही साध्य करून दाखवलो. बरोबर आहे. तर भाऊ, आता बरेच तुम्ही शर्ती केल्या, त्याच्यामध्ये पण तुम्हाला बराच अनुभव आले असेल. काय बोलणार अनुभवाविषयी? ना, अनुभव तर बराच आला शर्ती केल्यापासून. पण अनुभव असा आला की ज्याच्याशी आपण पायऱ्यात पळतो ते म्हणजे आपल्याशी कधी पण शर्यत करू शकतात, किंवा आपल्यासोबत म्हणजे कोण चांगला कोण वाईट, या अनुभव खूप आला. बरोबर आहे भाऊ. बघा ना, यो बैलगाडी क्षेत्र असं आहे की आज बघा आपण त्यांच्यासोबत फिरतो, तीच माणसं आपल्यासोबत पण शर्यत करतात किंवा
खेळ करतात, काय बोलणार भाऊ? ना ते तर आहे ना, तशा आल्या तसं पण झाला पाहिजे. एक पायऱ्यात पण पळून एक शर्ती पण केला पाहिजे, त्याशिवाय माझ्या पण नाही ना. बरोबर आहे. आणि कुठेतरी हा खेळ तुम्हाला काय वाटतं भाऊ, चांगला चालू आहे का? ना खेळ तर सध्या मुंबईचा चांगलाच चालू आहे. बरोबर आहे. तर भाऊ बघा ना, बैल पळतोय पण बैलासोबत असणारी मेहनत, तर त्या मेहनतीबद्दल तुम्ही काय बोलणार? कोण कोण मेहनतीला मेहनत करतात? पोरं तर सगळीच असतात मेहनत करायला. आमची म्हणजे पोरं का अशी जास्त नसतात, आम्ही 4-5 जण असतो पोरांच्या बरोबर वाटी. मी, मयूर झाला, सिद्धेश झाला, आकाश झाला, नीरज झाला, आम्ही अशी 5-6 पोरच असतो बैलांजवळ, पण एकदम ह्याच्यात मस्त. बरोबर आहे. आता सोडणाऱ्यांकडे येऊया. सोडणार कोण असं तुमच्या नंदीला? मंथन पोपेट असतो सुकापूरचा, आपला शिवकरचा स्पर्शा. बरोबर आहे. ड्रायव्हर कोण असते भाऊ? ड्रायव्हर आपला सूरज ड्रायव्हर असतो, साहिल ड्रायव्हर असतो, आपल्या कोण पण ड्रायव्हर जमतो. बरोबर आहे. आज कोण बसला होता आज गाडी? साहिल ड्रायव्हर बसलेला बरोबर चिंद्रमध्ये. आहे. कसा हाकलतो भाऊ गाडी? चांगला हाकलतो साहिल ड्रायव्हर, म्हणजे काय एकच नंबर आहे, चांगली बरोबर. गाडी हाकलतो बरोबर आहे. ना. प्रसिद्धी तर आहेत, बैल पाळल्याशिवाय काय नाही इथं. तुमचा बैल जर पाळाला तर तुम्हाला किंमत आहे, कारण की बैल नाही पाळाला तर तुम्हाला किंमत काहीच नाही इथं. बरोबर आहे. आज बघा शिवा आहे, मने आहे. आज बघतो शिवा जास्त म्हणजे तुमचं नाव करतो भाऊ. शिवानी तर चांगलंच नाव केलं. पहिले मान्याने केला, मान्या झाल्यानंतर वायरने केला, वायर नंतर आता शिवा वायर नाव बरोबर आहे. करतो. बघा भाऊ, पहिले लक्ष्मी होती कुठेतरी मान्या. भाऊ काय बोलणार? बघा, चांगला बैल तो पण होता आणि कुठेतरी आपल्यात नाही ना. तो थोडा आजारी होता मान्या, त्याच्यामुळं तो काही कारणास्तव गेला. त्यानंतर आम्ही यो बैल घेतला. बरोबर आहे. शिवा कुठेतरी मान्याचा आशीर्वाद आहे त्याच्या मागे. हा, मान्याचा आशीर्वाद कायम असतो या. बरोबर आहे. आज बघा इथे जे काय मैदान होतात आपल्या भागामध्ये, तर आयोजन नियोजन कसं वाटतं त्यांचं? ना, आयोजन नियोजन चांगलाच असतो आपल्या भागात पण, किंवा बाहेर जरी गेला तरी चांगलं आयोजन नियोजन असतं. आणि मेन म्हणजे सुट्टीला आता चांगलं आयोजन केलेलं आहे, की मॅट लावणे हे चांगलं केलेलं आहे, कारण की बैला तेवढी सावलीत राहतात ना. बरोबर आहे. भाऊ बघा, आज बघतो ना, जो म्हणजे ऊन, तो आपल्याला पण सण होत नाही आणि मुख्य प्राण्यांना पण सण होत नाही, कारण की खूप ऊन पण आहे आणि त्याच्यामध्ये शर्दी केल्याचा, आणि त्याच्यामध्ये आपला जो एक चॅलेंज असतो की बैलाला कशा प्रकारे म्हणजे सावलीमध्ये किंवा त्याला कशा प्रकारे पाणी द्यावं, असं म्हणजे सगळं चॅलेंज असतं. चारा पाणी म्हणजे हेल्थवर लक्ष द्यायला लागतं. काय बोलणार भाऊ? ना, ते तर आहेत. ऊन तर आता खूपच आहे. तुम्ही बघितलं पण हल्ली किती म्हणजे बैल गमावलेत आपल्यातनं बरोबर या आहे. उन्हामुळे. त्यामुळे बैलाची काळजी नीटच घेतली पाहिजे. चांगल्या आणल्यावर बरोबर आहे. शर्तीला आल्या होतं, मेन गोष्ट म्हणजे एक तर बैल सावलीत बांधा, नाही तर झाडाविडा खाली बांधलेला चांगला. बरोबर आहे. आता बघा ना, आता तुम्ही वरिष्ठ गाडा मालकांसोबत असतात, त्यांच्याकडून तुम्हाला काय म्हणजे अशा गोष्टी सांगतात का, म्हणजे चांगल्या अशा? नाही, आम्हाला पिंटू शेट नेहमी चांगलंच सांगतात की आपण कधी पण संयमाने खेळ खेळायचा. पिंटू शेटने आम्हाला एकच सांगितलं की कधी पण तुम्ही संयमाने खेळ खेळा. जास्त आपण गुलाला जरी राहिलो तरी जास्त जल्लोष नाही केला पाहिजे, जिंकलो तरी जास्त जल्लोष नाही केला पाहिजे, हारलो तरी आपण हार पत्करायची ताकद ठेवायची. बरोबर आहे. बघतो ना दादा, या खेळामध्ये चढ उतार तर आहेच, म्हणजे याच्यामध्ये जास्त म्हणजे जल्लोष किंवा या केल्याने कुठेतरी आपल्याला पण उद्या कोणासोबत गरज लागली तर म्हणजे आपण म्हणजे दिलखुशीने मागू शकतात पैरा किंवा काय. तेच आहे ना. आता बघा, आम्ही पण दिलखुशीने खेळतो कुणाशी पण शरद. जरी आपण उद्या कुणाला जरी बैल मागितलं तरी लोकांनी दिला पाहिजे, म्हणून आपण जास्त जल्लोष कधीच करत नाही. बरोबर आहे. आता पुढला काय नियोजन कुठे काय असेल का? आता पुढला नियोजन तर आम्ही असं काही नियोजन आधीच करून ठेवत नाही. बरोबर आहे. म्हणजे मैदानाची तारखा पडतील तसं. मैदानाच्या तारखा पडतील तसं आदल्या दिवशी नियोजन करतो आम्ही, काय असं आधीच करून ठेवत नाही. बरोबर आहे. बैल पळतोय, थोड्याफार मागण्या पण येत असतील पैऱ्याडी, त्याच्याविषयी काय? पायऱ्याला तर मागण्या खूप येतात, पण कसं आहे, नियोजन आकाश करतो तर त्याच्या पद्धतीने तो चांगलाच नियोजन करतो आणि तो आम्हाला सतत गुलालात ठेवतो. तो असं नियोजन करतो की बैल आपल्याला वाढत बघतो आणि बैल आपला गुलालात कसा राहील याचा प्रयत्न तो करतो. बरोबर आणि त्या प्रयत्नांना यश येतं. बरोबर आहे. खरोखर ना दादा, बघतो ना, नियोजन चांगलं लागतं किंवा सगळ्या गोष्टी चांगल्या लागतात तेव्हाच काहीतरी होतं म्हणजे. हा, ते तर आहे. नियोजन जर चांगला असला तर आपला तर पुढच्या गोष्टी पण चांगल्या होतात. नियोजन चांगलं असलं गुलाल भेटतो, गुलालात बैल राहिला तर मग तसे पुढे पैरे आपल्याला चांगले येत जातात. बरोबर आहे.
चालेल चालेल, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज जसे गुलालामध्ये राहिलेत तसे पुढच्या मैदानाला पण तुम्ही एक चांगलं नियोजन करा आणि असेच गुलालामध्ये राहा. चाल धन्यवाद. आपल्या चॅनल करून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.